सर्व शेतकरी बांधवांना माझा विठ्ठल कल्याणकरचा आपल्याला रामराम जय प्रहार। मी प्रहार जिल्हा प्रमुख नांदेड वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचं काम पाहतो। आपल्या भागातील विविध समस्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यासाठी दिनांक 13/9/2024 रोजी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वराहपूजन करून मोर्चा काढण्यात येणार आहे, आंदोलन करण्यात येणार आहे। वराहपूजन आंदोलन असेल। वराहपूजन आंदोलन याच्यासाठी असेल की शेतकऱ्याच्या विविध मागण्यासंदर्भामध्ये शासन सुस्त बसलेलं आहे आणि या सुस्त बसलेल्या शासनाला, निगरगट्ट कातडी झालेल्या शासनाला, प्रशासनाला जागे करण्यासाठी, यांचा स्वभाव बदलण्यासाठी आम्ही हा वराहपूजन मोर्चा ठेवलेला आहे। त्या मोर्चामधील प्रमुख मागण्या आहेत, आमच्या प्रलंबित मागण्या अशा आहेत की उर्वरित शेतकऱ्यांना, जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप करण्यात यावा। दुसरी मागणी, आमची प्रमुख मागणी आहे पेरणी ते कापणीपर्यंत सर्वच कामे MRGSमध्ये शेतकऱ्यांची घेण्यात यावीत। तिसरी मागणी आमची अशी आहे की 2023-24चा जो दुष्काळी अनुदान आहे ते दुष्काळी अनुदान तात्काळ खात्यामध्ये वर्ग करावं। आणि चौथ्या प्रकारची मागणी आहे, आता येणारं सोयाबीन आहे, सोयाबीन पीक हाताला आलेलं आहे, आता दिवसेंदिवस भाव कमी होत आहेत। शासन जे काही शासन स्तरावर खरेदी केंद्र आहेत ते खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना हमी भावामध्ये सोयाबीन विकता येईल, म्हणजे खाजगी व्यापारी याची लूट करणार नाहीत। म्हणून आपल्याला प्रशासनाला आमची विनंती आहे, आपण पुन्हा एकदा 2-3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, आपण लवकरात लवकर याचा निर्णय काढावा, अन्यथा 13 तारखेला वराहपूजन करून आपल्या कार्यालयापुढं भव्य असं आंदोलन करण्यात येईल। आणि समस्त शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं 13 तारखेला नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील शेतकऱ्यांनी 13 तारखेला आपण दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापुढं यायचं आहे आणि वराहपूजन करून निघून जायचं आहे। धन्यवाद।